नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी अल्तमाश खान यांची रिपोर्ट. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, वास्तू व शिल्पकलेच्या माध्यमातून जगात पोहोचविण्याचे महान कार्य सम्राट अशोकाने केले, म्हणून त्यांची जयंती साजरी करणे आवश्यक आहे. आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी अकोला येथे तथागत गौतम बुद्धांचा धम्म, वास्तू व शिल्पकलेच्या माध्यमातून दर्याकपारीतच नव्हे तर जिथे जिथे बुद्धाचे पदस्पर्श झाला तिथे तिथे देशच नव्हे जगात कोरीव काम करून जतन केले आणि त्याच माध्यमातून बुद्धाचा धम्म व त्यांचे तत्वज्ञान जगासमोर आले. म्हणूनच लोककल्याणकारी राजा सम्राट अशोक यांची जयंती साजरी करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट जगदीश गवई यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2330व्या जयंतीनिमित्त आयोजित एक दिवसीय धम्म परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. देशासह जगात निर्माण केलेल्या 84,000 चैत्य व स्तूप, ज्यामध्ये वेरूळ, अजिंठा यांसारख्या लेण्यांचा समावेश आहे, असे ते पुढे म्हणाले. संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभा अकोला शहर शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशोक वाटिका अकोला येथे दिनांक 26 मार्चला झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष UG बोराडे यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक भिक्खू संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य भंते राहुल शाक्यपुत्र, भंते राजज्योती, राज्य संस्कार सचिव डॉ. रवींद्र गवई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी तर संचालन शहर शाखा सरचिटणीस संतोष रायबोले व DB शेगावकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी समता सैनिक दलाचे स्त्री व पुरुष असे 150 पेक्षा जास्त सैनिकांनी परेड करून तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक महान व भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जनरल सलामी देऊन मानवंदना दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरखनाथ वानखडे, देवानंद पाटील, मधुकर दामले, गजानन निखाडे, गोकुळ गोपनारायण, भीमराव मोहोळ, ज्ञावा गवई, मधुकर लबडे, रितेश मोरे, गजानन सदाशिव, सिद्धार्थ इंगळे यांनी परिश्रम घेतले. यांनी आपल्याला आताच सांगितलं की इथे 4 वर्ण निर्माण करणारी मनुस्मृतीच्या ग्रंथाने पहिल्यांदा इथे सांगितलं, डिवाइड अँड रूल. या 4 लोकांना 4 ग्रुप मध्ये वाटा आणि त्यांच्यावर राज्य करा, त्यांना गुलाम बनवून ठेवा. गुलामीची मानसिकता. आम्ही ब्राह्मण लोक ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलो, म्हणून सर्व तत्वज्ञान शिकणे, लिहिणे, वाचणे त्याचा अधिकार आम्हाला. आणि बाकीचे 3 वर्ण जे आहेत ना, ब्राह्मणानंतर क्षत्रिय, वैश्य आणि शेवटचे शूद्र, या शूद्रांनी वरच्या 3 लोकांची सेवा करायची आणि मधले जे 2 वर्ग आहेत वैश्य आणि क्षत्रिय यांनी इतर देशाची आणि लोकांची सेवा करायची. ब्राह्मणांनी मात्र सर्व प्रकारच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा करायचा. ग्रंथ लिहायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं आणि त्यांना गुलामीची मानसिकता. मग हे कर्मकांड, देवी देवता, काळी जादू वगैरे वगैरे हे सर्व. पण शूद्र कोण होते? आम्हाला वाटतं आम्ही शूद्र होतो. आम्ही त्या 4 वर्णामधले शूद्र नव्हे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, हू आर द शूद्राज. Actually, we are not the part and parcel of the 4 varna system. आम्ही चातुर्वर्णामधले शूद्र नव्हे, तर आम्ही शूद्रातिशूद्र अतिशूद्र गावाच्या बाहेर यांनी हाकलून लावलेले, कारण आम्ही ओरिजिनल मूळचे बौद्ध संस्कृतीचे वारसदार होतो. आम्ही या भारतामधले मूळचे भारतीय, आम्ही बौद्ध होतो, बुद्धाचे अनुयायी म्हणून या देशामध्ये जन्माला आलो. खरं तर हा बौद्धांचा भारत होता.
1250 वर्ष बौद्ध राजांनी सम्राटांनी या देशावर राज्य केलं आणि याच्या सीमा सम्राट अशोक, पहिला जगातला सम्राट अशोक स्वतः सैन्यामध्ये भरती झालेला एक सैनिक होता. लढाई करून त्याचा बाप जरी बिंदुसार, त्याचा बाप, त्याला 16 राण्या, त्याला 101 भाऊ, हा सगळा इतिहास आपल्याला या ठिकाणी आज वाचायला मिळतो. मला सांगा, आम्ही कुठे होतो त्यावेळेला? 1250 वर्षानंतर अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही शिक्षणापासून दूर होतो. अज्ञानाच्या अंधकारामध्ये हातापायात बेड्या टाकल्या. आम्हाला तोंड असून आम्ही बोलू शकत नव्हतो, कान असून बहिरे होतो, हात पाय असून आम्ही लुळे पांगळे होतो. म्हणजे आम्ही गुलामीच्या कुठल्या एडिशन मध्ये, कुठल्यामध्ये आम्ही ग्रुप मध्ये होतो. खर तर आम्ही माणूस असून माणसासारखं जगू शकत नव्हतो. आम्हाला अंगावर कपडा घालायची मुभा नव्हती, चांगले दागदागिने घालायची. हा आमच्या पूर्वजांचा इतिहास. 1250 वर्ष ज्या देशावर बौद्ध भारत म्हणून ज्याचा सन्मान जगामध्ये केला जातो, तो भारत आणि त्या भारताचे आम्ही मूळ वारसदार. परंतु आम्हाला मात्र पुढे आम्ही राज्यच करू शकत नाही, कारण आम्हाला शिक्षणापासून अज्ञानाच्या अंधकारात लोटलेलं होतं. आणि म्हणून आमची घरं दारं लुटली, आमची विहार बर्बाद केली, बौद्धांची संस्कृती तिचा ध्वस्त करून सत्यानाश केला. परंतु तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला या जगामध्ये कायम स्वरूपी ठेवण्यासाठी डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये जाऊन या सम्राट अशोकानं 84,000 स्कंदांनी निर्माण केला बुद्धाचा धम्म. आणि तो समोर ठेवून जगामध्ये, भारतामध्ये 84,000 स्तूप, लेण्या, विहार, अशोक स्तंभ, ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचा धम्म